आणि यानंतर सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट। राज्यामधल्या 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदाचं आरक्षण जाहीर। 33 नगर परिषदांपैकी 16 नगर परिषदांसाठी अनुसूचित जाती महिला आरक्षण जाहीर झाले। मंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली सोडत जाहीर। मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिक आणि पुण्यामध्ये मनसे तसंच शिवसेना दोघांचीही ताकद आहे। त्यामुळे या महानगरपालिकांवरती मनसे आणि शिवसेनेच्या युतीची चर्चा सुरू आहे। खासदार संजय राऊतांनी माहिती दिली। बेस्टच्या निवडणुकीमध्ये मराठी माणसाचा कौल दिसला। शिंदेंच्या शिवसेनेचे संजय निरुपम यांची ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीवरती टीका, तर मुंबईचा महापौर महायुतीचाच होईल, निरुपम यांच्याकडून विश्वास व्यक्त। महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी कायम, खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया। त्या महानगरपालिकेमधील प्राबल्यानुसार युती करण्यासाठी चर्चा सुरू आहे, राऊतांची माहिती। हैदराबाद गॅजेटियरच्या अंमलबजावणीच्या विरोधामध्ये दाखल याचिकांवरती उद्या पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे। तांत्रिक मुद्द्यांमुळे आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे। कुणबी सेना, महाराष्ट्र माळी समाज महासंघासोबतच विविध संघटनांकडून दाखल करण्यात आली आहे रीट याचिका। राज्यामध्ये बोगस कागदपत्रांच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र दिल्याचं निदर्शनास आलं तर ओबीसी महासंघ शांत बसणार नाही, बबनराव तायवाडेंचा इशारा। वेळप्रसंगी रस्त्यावरती उतरण्याचाही इशारा। या संदर्भामध्ये श्वेतपत्रिका काढण्याची देखील मागणी। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यामध्ये एक गुप्त बैठक, जरांगेंचा दावा। तर या बैठकीमध्ये ओबीसी आंदोलनाचं नेतृत्व काँग्रेसकडे द्या, कारण अजित पवारांनी मला गुंतवलंय असं वक्तव्य भुजबळांनी केल्याचा सुद्धा जरांगेंचा दावा आहे। जरांगे मराठ्यांचा नाही, वाळू चोर आहे आणि दारूचे धंदे करणाऱ्यांचा नेता आहे, भुजबळांचा हल्लाबोल। तर जरांगेचं शिक्षण किती, अभ्यास किती, आपण उगाचच त्याला डोक्यावरती घेत असल्याचा देखील भुजबळांचा हल्लाबोल। जरांगेंच्या दाव्यावरती विजय वडेट्टीवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। जरांगेंच्या डोक्यामध्ये हवा गेली आहे, वडेट्टीवारांची टीका। महाराष्ट्रामधले प्रख्यात फोटोग्राफर बैजू पाटील यांचा आंतरराष्ट्रीय छायाचित्र स्पर्धेमध्ये जागतिक डंका। वर्ल्ड बर्ड फोटोग्राफर ऑफ द इयर 2025 मध्ये देशाला पहिल्यांदाच रौप्य पदकाचा मान। बैजू पाटील यांनी दुसरं स्थान पटकावत भारतासाठी रौप्य पदक जिंकलंय। आपल्यावरती दोघांकडून हल्ला, गाडीची काच लागल्यामुळे जखमी झाल्याचा फॉरेन्सिकचा रिपोर्ट आहे, अनिल देशमुखांची प्रतिक्रिया। तर फॉरेन्सिक अहवाल बदलण्यासाठी पोलीस अधीक्षकांवरती राजकीय दबाव होता। या विरोधामध्ये कोर्टात जाणार असल्याची देशमुखांची माहिती। कोल्ड्रिप सिरपच्या विक्रीवरती महाराष्ट्रामध्ये देखील बंदी आहे। अन्न आणि औषध प्रशासन विभागानं मोठा निर्णय जाहीर केलाय, तर इतर राज्यांमध्ये कोल्ड्रिपमुळे काही बालकं दगावल्यामुळे बंदी आहे। याआधी मध्य प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू आणि केरळमध्ये देखील कोल्ड्रिप सिरपवरती बंदी आहे। आनंदाचा शिधा योजना आर्थिक चणचणीमुळे लवकरच बंद होण्याची शक्यता आहे। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आनंदाचा शिधा द्यायला सुरुवात करण्यात आली होती, मात्र आता दिवाळीमध्ये आर्थिक अडचणींमुळे आनंदाचा शिधा देता येणार नसल्याची भुजबळांची माहिती। कळव्यामध्ये सरकारी भूखंडावरती 3 बेकायदा इमारती, बिल्डरकडून 112 कुटुंबियांची फसवणूक। 36 वर्षांनी हा प्रकार उघड झालेला आहे। बिल्डर विरुद्ध गुन्हाही दाखल। या प्रकरणाची चौकशी करून रहिवाशांना न्याय देण्याची आमदार जितेंद्र आव्हाडांची मागणी। सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यासमोर बूट काढण्याचा प्रयत्न, गोंधळ घालत वकील सरन्यायाधीशांच्या जवळ पोहोचला। सनातन धर्माचा अपमान सहन केला जाणार नाही अशी वकिलानं घोषणाबाजी देखील केली। सुप्रीम कोर्टाचं काम सुरू असताना हा गोंधळ झाला। सिंधुदुर्ग जिल्हा बँकेमध्ये कर्ज घोटाळ्याचे सूत्रधार मंत्री नितेश राणे। शिंदेंच्या शिवसेनेचे नेते राजन तेली यांचा गंभीर आरोप आहे। या कर्ज वाटपाची सखोल चौकशी व्हावी, राजन तेली यांची मागणी। सिंधुदुर्ग जिल्हा बँकेमध्ये कर्ज घोटाळ्याचे सूत्रधार मंत्री नितेश राणे असल्याच्या राजन तेलींच्या आरोपांवरती संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली। फडणवीसांनी गुन्हा दाखल करून हे प्रकरण ईडीकडे सोपवावं अशी राऊतांची मागणी आहे। मनसेच्या बैठकांचं सत्र सुरू आहे। काल उद्धव ठाकरेंसोबतच्या भेटीनंतर आज राज ठाकरेंच्या सोबत मनसेच्या नेत्यांची बैठक झाली आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीनं ही बैठक महत्त्वाची होती। मुंबई महानगरपालिकेचा अंतिम प्रभाग रचनेचा आराखडा जाहीर। सगळ्या 227 प्रभागांसाठी आराखडा जाहीर। महानगरपालिकेकडे एकूण 494 हरकती आणि सूचनांची नोंद आहे। वनमंत्री गणेश नाईक यांचा ठाण्यामध्ये पुन्हा एकदा जनता दरबार। गडकरी रंगायतांमध्ये जनता दरबाराचं आयोजन। आगामी ठाणे महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती याला महत्त्व आहे। शिंदेंच्या बालेकिल्ल्यामधला हा 4था जनता दरबार होता।
पालघरमधल्या जेएसडब्ल्यूच्या मुरबे बंदर जनसुनावणीच्या पूर्वीच स्थानिकांनी विरोध केलाय. स्थानिकांची बंदराच्या विरोधामध्ये घोषणाबाजी. मुरबे बंदर रद्द करा, स्थानिकांच्या सुनावणीच्या दरम्यान घोषणा. कल्याण शिळे रस्त्यावरच्या वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झालेल्या पलावामधल्या नागरिकांनी बाईक रॅली काढली. अनेक वेळेला तक्रार देऊन सुद्धा दखल न घेतल्यामुळे प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी ही बाईक रॅली काढण्यात आली. वेगवान आढावा. 8 ऑक्टोबरला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन होईल. त्यामुळे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रामधल्या रस्त्यांवरती अवजड वाहनांना प्रवेश बंदी. वाहतुकीला अडथळा होऊ नये यासाठी सकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत अवजड वाहनांना प्रवेश बंदी आहे. पश्चिम उपनगरामधून दक्षिण मुंबई गाठणं कमी वेळेमध्ये शक्य होणार आहे. आरे ते कफ परेडच्या दरम्यानची भुयारी मेट्रो मार्गिका ही येत्या 8 ऑक्टोबरला पूर्णपणे खुली होईल. दिवाळीच्या पार्श्वभूमीवरती मुंबईमध्ये ड्रोन आणि फ्लाईंग कंदील उडवायला बंदी आहे. 7 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबरच्या दरम्यान ड्रोन उडवण्यावरती तर 12 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबरच्या दरम्यान फ्लाईंग कंदील उडवण्यावरती बंदी असेल. मुंबईच्या दादर प्लाझा इथे भीषण अपघात झाला. टेम्पोनं बेस्ट बसला दिलेल्या धडकेमध्ये 4 जण जखमी झाले तर एकाचा मृत्यू झालाय. गाडीवरचं नियंत्रण सुटल्यामुळे टेम्पोनं बससोबत एक टॅक्सी आणि कारला देखील धडक दिली. या प्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. विरारच्या अर्नाळा गावामध्ये एका कुटुंबावरती प्राणघातक हल्ला. चोरीच्या उद्देशानं घरामध्ये शिरलेल्या आरोपीनं हा हल्ला केलाय. या चाकू हल्ल्यामध्ये पती पत्नी आणि मुलगा गंभीर जखमी झाले. कल्याणमधल्या शहाड परिसरामध्ये कौटुंबिक वादामधून 3 जणांना बेदम मारहाण. मारहाणीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. तक्रारीच्या नंतर देखील पोलिसांकडून कारवाई नसल्याचा कुटुंबियांचा आरोप आहे. कल्याण पूर्वेला सराईत गुंड दिनेश लंके याची हॉटेल चालकाला मारहाण. प्रत्युत्तरामध्ये हॉटेल चालकानं मारल्यानंतर गुंडानं चाकू दाखवत दुकानदाराला हात जोडत पाया पडायला लावलं. जामिनावरती सुटून आल्याच्या नंतर परिसरामध्ये दहशत निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. सचिन अहिर हे ठाकरेंच्या शिवसेनेच्या बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष. बेस्ट निवडणुकीमधील पराभवाच्या नंतर सुहास सावंत यांचा राजीनामा. उपनेते नितीन नांदगावकरांवरती सरचिटणीस पदाची जबाबदारी. उपनेते गौरीशंकर खोत प्रमुख मार्गदर्शक. माजी आयएएस अधिकारी दिलीप खेडकरच्या जामीन अर्जावरती आज बेलापूर कोर्टामध्ये सुनावणी. दरम्यान 13 सप्टेंबरच्या ट्रक क्लीनर अपहरणाच्या प्रकरणाच्या नंतर खेडकर फरार आहे. दिलीप खेडकरवरती विविध पोलीस ठाण्यामध्ये 7 गंभीर गुन्हे दाखल आहेत. प्रांजल खेवलकरच्या प्रकरणामध्ये रोहिणी खडसेंना देखील नोटीस. पुणे पोलिसांची रोहिणी खडसेंना नोटीस. रोहिणी खडसेंची अंमली पदार्थ विरोधी विभागाकडून 1.5 तास चौकशी. प्रांजल खेवलकर यांचा फॉरेन्सिक रिपोर्ट निगेटिव्ह आल्याच्या नंतर पोलिसांकडून रोहिणी खडसेंना नोटीस. कोल्हापूरच्या कागल तालुक्यामध्ये भाजपचा मंत्री हसन मुश्रीफांना धक्का. मुरगुडचे माजी नगराध्यक्ष आणि बिदरी कारखान्याचे विद्यमान संचालक प्रवीणसिंह पाटील हे उद्या भाजपमध्ये प्रवेश करतील. एका आजींनी खासदार सुप्रिया सुळेंकडे अजब मागणी केली आहे. टीव्ही बघत असताना मालिकेच्या दरम्यान वारंवार जाहिराती येतात, त्यांचं काहीतरी करा अशी मागणी आजींनी सुप्रिया सुळेंकडे केली. कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवरती 22 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीमध्ये विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन हे 24 तास खुलं राहील. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकरांची माहिती. पुण्यामध्ये पोलिसांवरच दोघांनी कोयत्यानं हल्ला केलाय. ड्युटी संपवून घरी जात असताना पोलिसांवरती हल्ला. पुण्यामधल्या लॉ कॉलेज रोडवरची रात्रीची ही घटना आहे. पोलीस कर्मचारी अमोल काटकर यांच्यावरती वार झाले आहेत. आयपीएस अधिकारी असल्याचं सांगून माईलेकी पैसे न देता चप्पल खरेदी करून पसार झाल्या. पुण्यामधल्या एमजी रोडवरच्या नामांकित चप्पल दुकानातली ही घटना आहे. पोलिसांनी माईलेकींना बेड्या ठोकल्या. पुणे पोलिसांकडून निलेश घायवळच्या घराची झडती. मराठवाड्यामधील पवनचक्क्यांच्या संदर्भामध्ये जमिनीच्या व्यवहारांची कागदपत्र समोर आली आहेत. तर घायवळच्या घरामधून अनेक जिवंत काडतुसं सापडल्यामुळे आणखी एका गुन्ह्याची नोंद झाली. निलेश घायवळच्या पासपोर्टसाठी ज्या पोलीस अधिकाऱ्यानं शिफारस केली त्याची चौकशी व्हायला हवी. माजी आमदार रवींद्र धंगेकर यांची मागणी. गुन्हेगारी वाढत असताना पोलीस कारवाई का करत नाहीत असाही धंगेकरांचा सवाल आहे. निलेश घायवळला कोणीतरी मदत केली हे स्पष्ट आहे. ती मदत कोणी केली याची चौकशी करायला हवी. तर निलेश घायवळला क्लिअरन्स सर्टिफिकेट नेमकं कोणी दिलं याची सुद्धा पडताळणी व्हावी. निलेश घायवळच्या प्रकरणी सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. पुण्यामध्ये गौतमी पाटीलच्या कारच्या अपघातापूर्वीचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. अपघाताच्या आधी वाहनामधून 2 व्यक्ती खाली उतरल्याचं यामध्ये दिसतंय. दरम्यान गाडीमध्ये पाठच्या सीटवरती कोणी होतं का याचा तपास सुरू आहे. पुणे पोलिसांच्या म्हणण्यानुसार गौतमी पाटील गाडीमध्ये नव्हती, त्यामुळे तिच्यावरती कोणतीही कारवाई किंवा गुन्हा दाखल केला जाऊ शकत नाही. त्यामुळे या अपघाताच्या प्रकरणामध्ये गौतमीला क्लीन चिट मिळतेय. सोलापूर जिल्ह्यामधल्या पूरग्रस्तांसाठी जिल्हा प्रशासनाचा पुढाकार.
पूरग्रस्त 11,000 कुटुंबांना दिवाळी किट दिलं जाणार आहे. दिवाळीला लागणाऱ्या 25 वस्तू या किटमध्ये असतील. पुढील 3 ते 4 दिवसांमध्ये किटचं वाटप होईल. सोलापूरमध्ये पुराच्या पाण्यामध्ये बुडालेल्या 6 वर्षांच्या मुलाला वाचवताना वडिलांचा मृत्यू झालाय. पोहण्यासाठी गेले असताना चिमुकला पाय घसरून पडला. मुलाला वाचवण्यामध्ये यश आलं, पण वडिलांचा मृत्यू झाला. 65 लाखांची खंडणी मागणाऱ्या कोल्हापूरमधल्या सहाय्यक फौजदार मिलिंद बळवंत नलावडे निलंबित. अकलूज इथे सराईत गुन्हेगारांच्या टोळीवरच्या मोक्काची कारवाई रद्द करण्याचं आमिष दाखवून त्यांनी खंडणी मागितली होती. उपद्रवी ओंकार हत्तीला पकडण्यासाठी वनताराची टीम दाखल. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा राज्याच्या सीमेवरती टीम दाखल. गेल्या काही आठवड्यांपासून ओंकार हत्ती बनलाय आक्रमक. ओंकार हत्तीला पकडण्यासाठी प्रशिक्षित टीम आता पोहोचली आहे. अहिल्यानगरमध्ये पारंपरिक वेशभूषा परिधान करून बंजारा महिला आंदोलनामध्ये सहभागी झाल्या. बंजारा समाजाला एसटी प्रवर्गामधून आरक्षण मिळावं या प्रमुख मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आलाय. रवीच्या प्रकरणामध्ये माणिकराव कोकाटे यांनी जबाब नोंदवला. त्या व्हिडिओच्या प्रकरणी रोहित पवार यांची चौकशी व्हावी, माणिकराव कोकाटेंची मागणी. तर या प्रकरणामध्ये 9 ऑक्टोबरला पुढची सुनावणी होईल. नाशिक शहरामधल्या खड्ड्यांच्या प्रश्नावरती शिंदेंची शिवसेना आक्रमक. महापालिका आयुक्तांच्या दालनामध्ये युवासेनेचं ठिय्या आंदोलन. शहर अभियंता यांचा निलंबनाची मागणी करत त्यांच्या फोटोला जोडे मारत घोषणाबाजी करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यासह राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे भाजीपाला वर्गीय पिकांचं मोठं नुकसान झालंय. भाज्यांची आवकही घटली आहे. जळगावमध्ये मेथी, पालक, कोथिंबीर, कारलं आणि वांग्यासह इतर भाज्यांच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे. जळगाव शहरामधल्या तरुणाचा भुसावळ कंडारी इथे किरकोळ वादामधून धारदार शस्त्रानं वार. माजी महापौर यांच्या मुलासह तिघांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. नाशिकमधल्या पंचवटीमध्ये पोलिसांकडून अपघातामध्ये मरण पावलेल्या व्यक्तीवरच गुन्हा दाखल करण्यात आलाय. कुटुंबियांकडून संबंधित पालिका अधिकाऱ्यांवरती कारवाईची मागणी होत असताना पोलिसांची अजबच कारवाई. नातेवाईकांचा संताप. धुळ्यामध्ये पेट्रोल पंपावरती बंदुकीचा धाक दाखवून 22,000 रुपयांची लूट. कर्मचाऱ्यांना धमकावून त्यांच्याकडच्या रोकडची बॅग घेऊन दुचाकीवरून आलेले चोरटे पसार झाले. शिरपूर तालुक्यामधल्या दहिवद इथल्या मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरची ही घटना आहे. नाशिकच्या सातपूर गोळीबाराच्या प्रकरणी माजी नगरसेवकाचा मुलगा भूषण लोंढेवरती गुन्हा दाखल आहे. खंडणी मागत गोळीबार केल्याच्या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय. भूषण लोंढे याच्यासोबत इतर 12 ते 13 साथीदारांच्या विरोधामध्ये गुन्ह्याची नोंद झाली आहे. बीडच्या अंबाजोगाई कळंब मार्गावरच्या शेतकरी कामगार पक्षाचा रास्ता रोको आज बघायला मिळाला. नुकसान भरपाई म्हणून हेक्टरी 50,000 रुपये द्या, संपूर्ण कर्जमाफी करा, सरसकट पीक विमा द्या यासाठी आणि सोबतच आणखी काही वेगवेगळ्या मागण्यांसाठी युसुफ वडगाव इथे हा रास्ता रोको करण्यात आलाय. नांदेडमध्ये आदिवासी समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावरती महामोर्चा. एसटी प्रवर्गामधून कोणालाही आरक्षण देऊ नका या मागणीसाठी नवीन मोंढा मैदानामध्ये ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चाचा मार्ग होता. वाल्मिक कराडच्या नावानं सोशल मीडियावरती बॅनर व्हायरल होत आहे. आर्थिक निधी गोळा करण्यासाठीचं बॅनर व्हायरल होत आहे. वाल्मिक कराडचं नाव टिकून राहण्यासाठी आर्थिक मदत करा, थोडीशी मदत अण्णासाठी, आपल्या स्वाभिमानासाठी असा आशय या बॅनरवरती आहे. परभणीच्या आर्वी गावामध्ये सगळीकडे पाणीच पाणी झालंय. गावामधल्या ओढ्याला पाणी आल्यामुळे महिलेच्या शेळ्या देखील वाहून गेल्या. नुकसान झाल्यामुळे महिलेला अश्रू अनावर. धाराशिवमध्ये अतिवृष्टीमुळे राहतं घर, जनावरं आणि अन्नधान्य वाहून गेलंय. शेतकऱ्याचं 25 लाखाचं नुकसान झालंय. घर पाण्यात गेल्यामुळे या सगळ्या नागरिकांना शासनाकडून 10,000 रुपयांची मदत जाहीर झाली. मात्र अद्यापही मदत पोहोचलेली नाहीये. त्यामुळे प्रशासनाच्या विरोधामध्ये सध्या रोष आहे. माढा तालुक्यामधल्या सीना नदीला 4थ्या वेळेला पूर आलाय. केवळ उंदरगाव दरम्यान असलेल्या पुलावरती 2 फूट पाणी आलंय. त्यामुळे माढा बैराग या रोडवरची वाहतूक सध्या बंद आहे. सीना नदीला 4थ्यांदा पूर आल्यामुळे नदीकाठावरच्या जमिनी पुन्हा एकदा पाण्याखाली गेल्या. परभणीमध्ये पहाटे पावसाचा धुमाकूळ. पुन्हा आलेल्या मुसळधार पावसामुळे शेती पूर्णपणे पाण्याखाली. ओढे आणि नाल्यांना पुन्हा एकदा पूर आलाय. नांदेड शहरामध्ये आज पहाटे 4 वाजल्यापासून मुसळधार पावसानं हजेरी लावली. त्यामुळे शहरामधील अनेक रस्ते पाण्याखाली गेले. या पावसामुळे सकाळच्या वेळेला शहरामधली वाहतूक देखील विस्कळीत झाली. आजच्या पावसामुळे पिकं खराब होण्याची शक्यता आहे. कोल्हापूरमध्ये सोयाबीनच्या उभ्या पिकावरती शेतकरी महिलेनं ट्रॅक्टर फिरवलाय. वारणा नदीला आलेल्या पुरामुळे शेती पाण्याखाली जाऊन मोठं नुकसान झालं. सरकारनं आर्थिक मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. परभणीमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात. सततच्या पावसामुळे शेतशिवारं पाण्याखाली. शेतकऱ्यांची भिजलेलं सोयाबीन वाचवण्यासाठीची धडपड.
सततच्या पावसामुळे उडीद आणि मुगाच्या उत्पादनावरती मोठा परिणाम होतोय. परिणामी लातूरच्या आडत बाजारामध्ये सध्या उडीद आणि मुगाची आवक घटली आहे. अतिवृष्टीमुळे लातूर जिल्ह्यामध्ये शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय. शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी सोयाबीनच्या पिकाची नुकसानीची पाहणी केली आहे. लातूर जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी आणि ओला दुष्काळ जाहीर करावा, मनसेचे नेते बाळा नांदगावकरांची मागणी आहे. मनसेकडून लातूरमध्ये खत आणि बियाणांचं वाटप करण्यात आलं. अतिवृष्टी आणि ढगफुटीमुळे भूम तालुक्यामधील अनेक गावांचं मोठं नुकसान झालंय. पूरग्रस्त गावांना खंडोबा, श्रीक्षेत्र, अणदूर, मैलारपूर, नळदुर्ग देवस्थान समितीकडून जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं. बीड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे 462 जनावरांचा बळी गेलाय. गेवराई तालुक्यामध्ये सर्वाधिक जनावरं दगावली आहेत. जिल्ह्यामध्ये 1032 घरांची पडझड, 72% पंचनामे पूर्ण. 14 ते 27 सप्टेंबरच्या दरम्यान झालेल्या पावसाची आकडेवारी समोर आली आहे. पावसामुळे परभणी शहरामधल्या विविध वस्त्यांमध्ये पाणी शिरलंय. संत गाडगेबाबा नगरमध्ये रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. अनेक नागरिकांच्या घरामधलं संसार उपयोगी साहित्य वाहून गेलंय. अक्षदा मंगल कार्यालय परिसरामधल्या काही नागरिकांचं स्थलांतर झालंय. आज गोंदिया शहरामधील दारूची दुकानं बंद राहणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. गोंदियामध्ये आज आदिवासी समाजाचा आक्रोश मोर्चा. या मोर्चामुळे शहरामधील प्रमुख वाहतुकीच्या मार्गांमध्ये बदल. शिवसेना उबाठाच्या कार्यकर्त्यांनी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचा ताफा अडवला. यवतमाळ जिल्ह्यामधल्या वणीमधला हा सगळा प्रकार आहे. ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची कर्जमाफी करा अशी घोषणाबाजी देखील करण्यात आली. 1 ऑक्टोबरपासून गोंदिया जिल्ह्यामधल्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये जंगल सफारीला सुरुवात होईल. पर्यटकांना वाघाचं दर्शन, व्हिडिओ देखील व्हायरल होतोय. त्यामुळे आता व्याघ्र दर्शन होत असल्यामुळे पर्यटक देखील या प्रकल्पाकडे वळण्याची शक्यता आहे. अमरावती गाडगेबाबा विद्यापीठामध्ये मराठी भाषा सप्ताहाच्या निमित्तानं भारतीय अभिजात भाषा परिषदेचं आयोजन. शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन. सुरुवातीला विद्यापीठ परिसरामध्ये ग्रंथदिंडी देखील काढण्यात आली आहे. विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशामध्ये भुलाबाई उत्सवाची परंपरा आजही कायम आहे. भाद्रपद पौर्णिमेपासून ते कोजागरी पौर्णिमेपर्यंत हा उत्सव साजरा केला जातो. बुलढाण्याच्या असलगाव जिल्हा परिषद शाळेमधील शिक्षिका या उत्सवाच्या निमित्ताने नृत्य करताना दिसल्या. गोंदिया जिल्ह्यामध्ये शेत तळ्यामध्ये बुडून 3 तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे या तरुणांचा मृत्यू झाला. गोंदियाच्या देवरी तालुक्यामधल्या पुराडा इथली ही घटना आहे. सिंधुदुर्गाच्या कणकवलीमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सतीश सावंत हे भाजपच्या वाटेवर आहेत. 2019 मध्ये सतीश सावंत यांनी नितेश राणे यांच्या विरोधामध्ये विधानसभेची निवडणूक लढवली होती. रायगड जिल्ह्यातल्या मुरुड तालुक्यातील ऐतिहासिक जंजिरा किल्ला अखेर 5 महिन्यांच्या नंतर पर्यटकांसाठी खुला. पावसाळ्यामध्ये सुरक्षेच्या कारणांमुळे हा किल्ला बंद होता. आंतरराष्ट्रीय ब्ल्यू फ्लॅग पायलट दर्जासाठी राज्यामधील 5 समुद्र किनाऱ्यांची घोषणा. गुहागरसह लाडघर समुद्र किनाऱ्याला ब्ल्यू फ्लॅग पायलटचा दर्जा. शासनाच्या पर्यावरण आणि पर्यटन संचालनालयाची विभागाने ही घोषणा केली आहे.